सौम्यता उनकी सुगंध थी, आनंद उनका जीवन था, सत्कर्म उनकी शोभा थी, परोपकार उनका स्वभाव था। आमचे श्रद्धास्थान, मार्गदर्शक, आधारस्तंभ, आदरणीय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर, प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन। गुळवणी परिवार विटा, विनोद भाऊ युवा मंच आणि कार्यकर्ते। रख रख झाल खळ पेटली सुडी, पुन्हा जीव पेरलाया बरडावरी, पोट अन पाठ झाली एक ही जरी। आदरणीय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर, प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन। अभिवादक विनय भंडारे, सोहम भंडारे, कैलासवासी भाऊसाहेब भंडारे परिवार विटा। धर्मीची आन तुला जीवाचं रान कर तू, पेटूनी राव भार वादळ। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांची सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक अनिल बाबर आप्पा तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विटा शहर भारतीय जनता पार्टी। मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती। वाघाची लीलानी कपाळी टिळा तू जेड अंधारासाठी, भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी। देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला, माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद 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 हरपला। पवईच्या टेकावर सर्वसामान्यांची तोबा गर्दी, मंत्र्यांची उपस्थिती, मान्यवरांनी वाहिली अनिल भाऊंना आदरांजली। आज 31 जानेवारी अनिल भाऊंना जाऊन 1 वर्ष झाले। खानापूर मतदारसंघात आमदार अनिल भाऊ बाबर यांनी विकासाचा डोंगर उभा करून सर्वसामान्यांची मोट बांधत विकासाचे राजकारण केले। आमदार भाऊ आपल्यात नाहीत हे अजून मनास पटत नाही, परंतु 31 जानेवारी 2024 रोजी अल्पशा आजाराने भाऊंचे निधन झाले। आज त्यांची पुण्यतिथी। भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुलाच्या पटांगणावर नियोजन करण्यात आले होते। त्यासाठी मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांनी व भाऊंच्या चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती। त्याचबरोबर भाऊंना आदरांजली वाहण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली। त्याचबरोबर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर मंडळींनी अनिल भाऊंना आदरांजली वाहिली। या भावनिक प्रसंगी बाबर कुटुंबियांकडून मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर, अमोल बाबर, संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दिलीप बापू बाबर, शरद काका बाबर, हेमंत अण्णा बाबर यांच्यासह संपूर्ण बाबर कुटुंबीय व गारडी ग्रामस्थ उपस्थित होते। मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती। वाघाची लीलानी कपाळी टिळा तू जेड अंधारासाठी, भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी। देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग